कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर. रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट तर कृषी मंत्री रमी बहादूर आभाडांचा टोला. राज्यातला शेतकरी मरतोय, कृषी मंत्री मात्र रमी खेळतोय. विरोधकांचा हल्लाबोल. कृषी मंत्र्यांना रमीचं व्यसन, त्यांचा राजीनामा घ्या, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी. रोहित पवारांचे आरोप कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी फेटाळले. मी रमी खेळतच नव्हतो, युट्यूबवर झालेली जाहिरात स्किप करत होतो, कोकाटेंचं स्पष्टीकरण. शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून माणिकराव कोकाटेंची पाठराखण. रमी हा चांगला गेम, आमिर खान आणि शाहरुख खान ही खेळतात, सरनाईकांचं वक्तव्य. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जे मनात तेच राज आणि मी साकारणार. सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचे पुन्हा युतीचे संकेत. युतीबाबत राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. राज आणि मी एकत्र आल्यानं महायुतीच्या नेत्यांना पोटशूळ. ठाकरेंचा घणाघात. तर राज आणि मी खुलेआम भेटू, फोनवर बोलू, इतरांसारखे चोरून मारून भेटणार नाही. फडणवीस आणि शिंदेंना टोला. मोदींनंतर कोण याचा विचार संघानं केला असेल, म्हणूनच मोहन भागवतांनी 75 नंतरच्या निवृत्तीची आठवण करून दिली. उद्धव ठाकरेंचा तोला. तर पहलगाम हल्ल्यावरूनही मोदींवर शरसंधान. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हॉटेलमधील भेटीची चर्चा. भेटीच्या बातम्या बघून एक व्यक्ती गावी निघून जाईल. आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला. पहिलीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न करून तर बघा, दुकानं नाही शाळाही बंद करू. मनसेकडून पुन्हा एकदा बॅनरबाजीतून इशारा. धाराशिवच्या उमरग्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली. फोटो न छापल्याने पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून वाद. उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. दिल्लीत पार पडली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. श्रावणाआधीचा शेवटचा रविवार असल्यानं मटण चिकनच्या दुकानाबाहेर खवय्याच्या रांगा. सिंधुदुर्ग पुण्यात मोठी गर्दी. मटण चिकन मासे मार्केट तेजी. बीडमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या. मुलीच्या भावाकडून तरुणाला बेदम मारहाण. उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू.